तर आपण काय बघत आहोत, 4 गती बघत आहोत ना. 4 गतीमध्ये काय बघितले होते, देवगती आहे ना. आज देवगतीचं सांगितलं होतं. त्यापैकी देवगतीचे सांगितले मूळ 4 भेद आहेत. कुठले कुठले वाचा. बरोबर. त्यापैकी कोण कुठं राहते सांगितलं आहे. भवनवासी जे भवनामध्ये राहतात त्यांना काय म्हणलं, भवनवासी. व्यंतरवासी जे द्वीप समुद्र पर्वत वृक्ष इत्यादी गावावर राहतात ते व्यंतरवासी. ज्योतिषवासी सूर्यचंद्रादी विमानांमध्ये राहतात ते. लक्षात येत आहे ना. आणि विमानवासी सांगितले जे ऊर्ध्व लोकातल्या विमानांमध्ये राहतात ते सगळे काय आहेत, विमानवासी आहेत. ते सर्व विमानवासी आहेत. अशा प्रकारे आपण काय पाहिलं होतं, सामान्य रूपाने हे सगळं वर्णन बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये आता तिथं सांगितलं होतं भवनवासी जे आहेत ते कुठं राहतात सांगितलं, जास्त करून अधोलोकामध्ये आहेत आणि थोडेफार. व्यंतरवासी जास्त करून मध्यलोकात आहेत, थोडेफार अधोलोकात. ठीक आहे ना. लक्षात येते का. ज्योतिषवासी सगळे कुठं आहेत, मध्यलोकामध्ये. सुमेरू पर्वताला काय करत आहेत, हां सगळे म्हणजे त्याच्याकडे ना आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग पुढं सांगितलं विमानवासी ऊर्ध्व लोकामधली जी विमान आहेत. आता तिथं आपण सगळं बघायचं आहे. ठीक आहे. बाकी आता जेव्हा त्रिलोकसार बघू तेव्हा ते विशेष वर्णन बघू. आता महत्त्वाचं जे आहे ते, अरे कलर सांगा ना. बरोबर. ओके. एक मिनिट येते, 1 मिनिट 2 मिनिट थांबा. हां आता बघा. तर आता काय पाहत आहोत आपण, विमानवासी. ते काल सांगितलं होतं ना कुठं कसे आहेत ते. तर त्यापैकी सांगितलं काय होतं, हे बघा हा सगळा काय आहे आपला ऊर्ध्वलोक. आकार दिसला आहे ना. ऊर्ध्वलोक कुठून सुरू होतो, वास्तविक पाहिला असताना इथून. परंतु इथं जो आहे, जर आपण 3 लोक बघायचे असतील आहे ना, लक्षात घ्या. वरचा जो आहे तो ऊर्ध्वलोक आहे आणि खालचा तो अधोलोक आहे ना. त्यातला फक्त एवढा भाग जो आहे तेवढाच काय आहे, मध्यलोक आहे. वरचा 7 राजू ऊर्ध्वलोक, खालचा 7 राजू अधोलोक. ढोबळ बाणाने एवढं सांगतात. मध्यलोकाला काय बघितलं जात नाही. जर आपल्याला 3 लोक बघायचे असतील तेव्हा मग विश्लेषण रूपानं बघितलं की हा सुमेरू पर्वत 1,40,000 योजन आहे का नाही, आहे ना. त्यातला 99,040 ऊर्ध्वलोकातला पार्ट आहे. कळलं का. 7 राजूमधनं तेवढा मायनस करायचा आणि 1,000 अधोलोकातला तो मायनस करायचा. कळलं का. तर अशा प्रकारे हे त्रिलोकसारमध्ये येणार आहे सगळं. आत्ता नाही कळलं तरी टेन्शन घेऊ नका. एवढा म्हणजे 1,40,000 योजन जो सुमेरू पर्वत आहे काय आहे ना, एवढाच काय आहे, मध्यलोक आहे. आता भावभाषण होतं आहे का, आहे ना. आपल्याला वाटतं आपण लय मोठं आहोत, लय मोठ्या जागेत राहतोय, काहीसुद्धा नाही आहे ना. इथं मध्यलोक एक काय टिंबसुद्धा नाही. 3 लोकांमध्ये ऊर्ध्वलोक बघितला असता आणि अधोलोक बघितला असता, मध्यलोक. आणि तुम्हाला समजायचं म्हणून जरा मोठा आकार काढलेला आहे. वास्तविक पाहिलं असताना एका राजू पुढं 1,40,000 योजन एक टिंबसुद्धा येत नाही. इमॅजिन करताय का. मग किती जीव पसरलेले आहेत 3 लोकात, आहे ना. आता भावभाषण करा जरा, आहे ना. 3 लोकांमध्ये किती जीव आहेत. आपल्याला टेन्शन काय येतं, सगळ्यांनी दीक्षा घेतली तर आहार कोण देणार, सगळे मोक्षाला गेले तर संसार कोण करणार, आहे ना. 6 महिन्यात सगळे जीव 608 जीव मोक्षात, 6 महिने 8 समयात 608 जीव काय होत आहेत, मोक्षाला जात आहेत. एवढे सगळे मोक्षाला गेले तर कसं व्हायचं. टेन्शन घ्यायचं कारण नाही, एवढे जीव भरलेत. कळतंय ना. जीव इतके गच्च भयानक आहेत. त्यामुळे उलट जे जातील त्यांनी लवकर नंबर लावावा, है ना. ते टेन्शन घ्या, मेरा नंबर कब आएगा,
आहे ना. तर मग आता विषयांतर न करता एवढं सांगितलं. अशा प्रकारे इथं एवढाच मध्यलोक आहे. बाकीचा सगळा काय आहे आता आपण बघणार आहोत ऊर्ध्वलोक. ऊर्ध्वलोकामध्ये 16 स्वर्ग सांगितले होते का नाही. 16 स्वर्गांची नावं इथं तुम्हाला दिसतात ना. है ना. 16 स्वर्गांची नाव वाचा. कुठली कुठली आहेत. कळलं. ही काय सांगितली 16 स्वर्गांची नावे. तत्वार सूत्रामध्ये वगैरे तर तुम्हाला झालं असेलच है ना. तर अशा प्रकारे हे 16 स्वर्ग आहेत. आता हे 16 स्वर्ग किती व्यापून आहेत. 7 राजूपैकी 6 राजूमध्ये सगळे 16 स्वर्गच गेलेत. कळलं का. ऊर्ध्वलोकाची हाईट किती आहे 7 राजू आहे ना. त्यापैकी 6 राजू सगळे काय आहेत. इथं तुम्हाला दिसतं बघा. 1.5 राजूमध्ये पहिला दुसरा, पुढच्या 1.5 राजूमध्ये तिसरा चौथा. दिसतंय ना. दिसतंय का सगळ्यांना. अशा प्रकारे 6 राजू 1.5 अर्धा 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 किती झाले. इथंच 3 राजू झाले आणि वरचे 3 6 राजू झाले का. 6 राजूमध्ये काय आहे सगळं 16 स्वर्ग आलेत. भावभासन होतंय का आता. हां. प्लस पुढं सांगितलं 1 राजू जो आहे त्या 1 राजूमध्ये 9 ग्रहवेग 9 अणुदिश 5 अणुत्तर सिद्धशिला सगळं सगळं 1 राजूमध्ये. कळलं का. आलं लक्षात. हां. ह्या 16 स्वर्गाच्या वर काय येतात 9 ग्रहवेग. ह्या 9 ग्रहवेग सांगितलं ना. 3 इथं ग्रहवेग पडतात. अधो ग्रहवेग, मध्य ग्रहवेग आणि ऊर्ध्व ग्रहवेग आणि त्याचे परत 3 असे 3 त्रिक 9 झाले. कळलं का नाही. त्याच्या पुढं 9 अणुदिश तुम्हाला रचना सांगितली होती आठवतं ना कालची. हां. आणि 5 अणुत्तर. हां. लक्षात येतंय ना. अहवासन होतंय का नाही होत. कळालं नाही तर लगेच विचारायचं आहे ना. हे एका राजूमध्ये सगळे बसलेत आणि त्याच्यावर काय आहे सिद्धशिला आहे ना. त्याच्यावर ते सगळं एका राजूमध्ये बसलं. सिद्ध भगवान वगैरे आहे ना. ते विस्तारपूर्वक आता मी सांगत नाही. सगळं भरपूर काय काय आहे पण ते 3 लोक शिकताना समजण्यासारखं आहे. आत्ता बेसिकली एवढं समजलं का आहे ना. आता तुम्हाला वाटेल काय आहे हिथं वास्तविक हा जो 3D क्यूब दिसतोय का नाही त्यापैकी सौधर्म आणि ऐशान अशी इथं राहतात. समजलं का आहे ना. सौधर्म ऐशान इथं असे 2 पार्ट होत नाहीत आहे ना. सगळी रचना समान असते. दाखवतो मला माहिती आहे तुम्हाला काय हे समजलं का. ह्या पुढे जाऊ. मला बॅकग्राऊंड एपिसोड 4 नाही. एपिसोड 4 आहे का. एपिसोड 3 लावला. एपिसोड 4 ओके. हो हे अशी रचना आहे. एक बघा दिसतंय का सगळी विमान स्वर्गाची रचना आहे का नाही. हे अशी आहे. कळालं का सगळ्यांना. दिसलं का नाही. हां हां. हे सगळे विमानं अशी आहेत. पहिलं दुसरं तिसरं चौथं वगैरे ही सगळी जी विमानं आहेत का नाही हे सगळी एका ह्यामध्ये आहेत. ओके आहे ना. त्यापैकी आता बघणार आहोत कसं आहे रचना. मग पहिलं दुसऱ्याची. हां हां बघा आता हे दिसते का. आता सगळी नावं आहेत. सगळी भरपूर काय काय आहे ते त्रिलोकसार समजताना आपण
समजून घेऊया. तर ओके, हे बस एवढं बस. तर हा सगळा जो आहे का नाही, हा दिसतं का, हे श्रेणीबद्ध विमानं पूर्व दिशेतले, दक्षिण दिशेतले, पश्चिम दिशेतले श्रेणीबद्ध विमान, प्लस इथलं मधलं इंद्रक विमान, प्लस हे काय आग्नेय आणि नैऋत्य दिशेतले प्रकीर्णक विमान आहे ना. म्हणजे थोडक्यात हा सगळा एरिया दिसला का, हा सगळा एरिया कोणाचा सांगितला, सौधर्म. कळलं, पहिलं जे नाव आपण बघितलं होतं ना सौधर्म आहे ना. आणि इकडचा जो एरिया आहे, मी हे करतो, इकडचा जो एरिया दिसतोय का सगळ्यांना, हां म्हणजे इकडच्या दिशेचे, कळलं का नाही, ही दक्षिण म्हणजे ही उत्तर दिशा आहे ना. आणि हे कुठले आहेत, है ना, पूर्व नाही, पूर्व तर इकडे गेले की, ही उत्तर दिशा आणि दुसरे कुठल्या राहिल्या, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य आहे ना. ह्या दिशेमधले सगळी विमानं कुणाची आहेत, ईशानेंद्राची. कळलं का, आवासन झालं का नाही, पॉईंट समजलं का. सगळी विमानं जी आहेत हे अशाच लेवलवर आहेत सगळे, लक्षात येतं ना, एकाच ह्याच्यावर जातात आहे ना. परंतु इकडची जी आहेत ती सौधर्माची आणि तिकडची जी आहेत ती कोणाची, हां म्हणजे तिकडं तो ईशान स्वर्ग आहे. लक्षात आलं, पॉईंट समजले का नाही. हां अशीच सगळीकडे लावायची, फक्त पहिलं दुसरं स्वर्ग नाही लावायचा. कुठले आत्ता बघितले होते, 16 बघितले ना आत्ता आपण. 16 स्वर्ग किती राजूमध्ये आहेत, जे उशीर आले त्यांना सांगतोय, हे तुम्ही चुकवलं आहे सगळं, कळलं, भरपूर काय काय मिस केलं आहे ना. मी काय करू शकणार नाही, मग व्हिडिओ बनणं बघा. हां तर मग अशा प्रकारे सांगितलं की हे सगळे जे आहेत त्यामध्ये सांगितलं काय आहे, पहिलं जे आहे ते दक्षिणेंद्र आणि दुसरं जे नाव आहे ते उत्तरेंद्र. सो दक्षिण साईडची हे सौधर्म, उत्तर साईडचा ईशान आहे ना. त्या पुढचं दक्षिण साईडचं तिसरं विमान कुठलं, तिसरं स्वर्ग सानत कुमार, सानत कुमारचे सगळे दक्षिण साईडचे, कळलं का. आणि उत्तर साईडचे सगळे, कळालं, भावभासन झालं का है ना. अशा प्रकारे ही 16 स्वर्ग, त्याच्यावर 9 ग्रहवेग, त्याच्यावर 9 अणुदिश कसे पसरले समजले ना. सगळे असेच आहेत, फक्त इथं काय झालं आता, ही सगळी मधली विमानं गेली आहे ना. फक्त काय राहिली, 9 मध्ये 1 आहे ना, 4 दिशेला 4 4 झालं का. अशी फक्त 9 विमानं राहिली, कळालं. बस ही 9 अणुदिश आणि त्याच्यावर 5 अणुत्तरला तर कुठलंही प्रकीर्णक विमान राहिलं नाही, फक्त काय मध्ये 1 आणि 4 दिशेला संपलं. जे मधलं विमान आहे त्याला काय म्हणतात, हां 5 अणुत्तरमध्ये जे मधलं विमान आहे ते सर्वार सिद्धी. तिथं राहणारे जे जीव आहेत त्यांची संख्या आपण बघतो आहोत. कळालं आता प्रकरण सगळं, एवढं सगळं सांगितलं कशासाठी, कळालं का. चला तर मग तर हे आपण, हे प्रकरण आपलं चाललेलं आहे. ओके, त्यामध्ये आपण हे बघत आहोत. सगळ्यांना दिसतंय, ओके. हां मग सगळ्यात कमी कोण आहे सांगितलं, है ना, सगळ्यात कमी मनुष्यनी, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त एकूण पर्याप्त मनुष्य, त्यांची संख्या आपण किती बघितली होती, 29 अंक. अंक म्हणजे काय, 29 डिजिट्स है ना. मग ती किती एक्झॅक्ट आहे, 12चा घन, कळलं का नाही, लक्षात आलं, सांगितलं, दाखवलं तुम्हाला, दाखवू परत, है ना. तर मग अशा प्रकारे ते सांगितलं, ते हे सांगितले एकूण मनुष्य आहेत, है ना, ठीक आहे. एकूण सगळे आले 2.5 द्वीपामधले एवढे, आणि ते मॅक्झिमम झाले. हां पुढं त्यानंतर
मग आता कळालं का ह्याच्यापेक्षा जास्त कोण आहेत? सर्वार सिद्धीमध्ये राहणारे देव. त्या 29 अंकापेक्षा सुद्धा जास्त आहेत. म्हणजे लक्षात घ्या, मोक्षाला एक भावावतारी आहेत. सर्वार सिद्धीमधले सगळे देव सगळे मोक्षाला जाणार आहेत. कळालं का? आणि आपण इथं फक्त ढकलत बसलोय. कळलं का? इथं पटापट पटापट लोक मोक्षाला चालले तर आपण मोबाईल घेऊन नुसतं ढकलत बसतोय. वेळ किती वाया घालवतोय विचार करा. है ना? भाववासन करा. आपल्याला वाटतं काय की हे सगळं करणं मनुष्यभाव वाटतोय, काय नाही. है ना? लक्षात येते ना? आपल्याला त्याचं महत्त्व आलं पाहिजे. मग सर्वार सिद्धीमध्ये जाणारे देव सगळ्यात जास्त. आता त्याच्यापेक्षा जास्त कुठले असणार? 5 अनुत्तर सांगितले होते का नाही? 5 अनुत्तर सांगितले होते का नाही? हां, मधलं विमान कोणाचं आहे? बाकीचे 4 दिशेतले 4 अनुत्तर आहेत ना. हां, मग ह्यांची संख्या काय असणार? जास्त. कळलं? 4 अनुत्तरापेक्षा 9 अनुदिश. आता खाली आलो येतोय आपण, उलटीकडनं खाली येतोय. कळलं का? हां, 9 अनुदिशमध्ये 9 अनुदिशचं पण विमानं दाखवली होती का नाही? मध्ये एक 4 दिशेला आणि 4 दिशेला. भाववासन होत आहे ना? आता दाखवू परत. हां, असं बोला पडते. तर मग हे बघितलं. ओके, कोणापेक्षा? 4 अनुत्तरापेक्षा 9 अनुदिशमधले जे जीव आहेत हे सुद्धा मोक्षगामी आहेत. 9 अनुदिशमधले 1 भावावतारी 3 भावावतारी असे जीव आहेत. ती सगळी चर्चा तेव्हा बघू आपण. कळालं का? सम्यक दृष्टी आहेत सांगितलं होतं ना सगळे. कुठले कुठले आहेत सांगा बरं? सम्यक दृष्टी, नियमानं सम्यक दृष्टी कुठं आहेत? काल सांगितलं होतं ना, 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर ही जे वरचे स्वर्ग आहेत का नाही, तिथले नियमाने सगळे काय आहेत? सम्यक दृष्टीच आहेत. है ना? त्याच्या खाली काय आहे? 9 ग्रहवेग आणि त्या खाली 16 स्वर्ग. भाववासन झालं का 16 स्वर्गांचं? 6 राजूमध्ये आहेत. कसं काय? तुम्हाला दाखवलं आहे ते सगळं. आहे ना? तर ते एवढे जीव. कळलं का? त्यामध्ये काही सम्यक दृष्टी आहेत, काही. हां, मग आता बघितले 9 ग्रहवेग. 9 अनुदिश नंतर 9 ग्रहवेगमध्ये राहणारे जीव जास्त असणार. ओके, त्यानंतर 15व्या 16व्या स्वर्गातले. त्यानंतर आता 13 14 नंतर बघा कोण आले? 7व्या नरकातले नारकी. कळालं का? हे सगळे हां जास्त आहेत. किती जास्त आहेत? अहो, ही संख्या सगळीकडे संख्यात होती. आता 7व्या नरकात जेव्हा आला का नाही, तुम्हाला माहीत असं सांगतो, ही जी संख्या आहे का नाही, संख्यातामध्ये नाही आहे, ही असंख्यात आहेत. 7व्या नरकामध्ये एकूण नारकी किती आहेत? त्याच्या पुढे सांगू का? 7व्या नरकामध्ये चतुर्थ गुणस्थानवरती सम्यक दृष्टी नारकी किती आहेत? असंख्यात आहेत. मिथ्यादृष्टी त्यापेक्षा जास्त असंख्यात आहेत, परंतु सम्यक दृष्टी सुद्धा असंख्यात नारकी आहेत जे सम्यक दृष्टी आहेत. कुठल्या नरकात? लक्षात येते का? ज्यांनी तिकीट काढून कन्फर्म केलेलं आहे. अपना पत्ता भूल गया. कळतं का? भाववासन कशासाठी शिकायचंय? आहे ना? ज्यांनी तिकीट काढून, आता स्वर्गातलं नाही सांगत मी, कुठल्या नरकातलं सांगितलंय? हां, है ना? ज्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केलेलं आहे, ज्यांचं मोक्षाचं तिकीट कन्फर्म झालेलं आहे आणि आपण परीक्षण करण्यायोग्य आहोत. हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही फक्त ह्या भावापुरता विचार करताय. आहे ना? आचार्य आपल्याला भावातला विचार करायला सांगतात. आपण ह्या भावातला विचार करतोय का नाही सांगा बरं? काय विचारतोय? बरोबर का नाही? सगळा संसार ह्या भावातलाच आहे का नाही? हां, पोराला शाळेत जायला पाहिजे, आहे ना? त्याला काय व्हायला पाहिजे? काय काय व्हायला? लहानपणापासून विचार करताय का नाही? सगळं मोठा झाला पाहिजे, लग्न झालं पाहिजे, दुकान झालं पाहिजे, नोकरी पाहिजे, काय पोरं बाळं पाहिजेत, घर पाहिजे,
हे गाडी पाहिजे, सगळं हे पाहिजे ते पाहिजे, ह्याचा विचार आहे का नाही? आणि ते नसलं तर कसं वाटतंय? काय विचारतोय? ते नसलं तर कसं वाटतंय विचारतो तुम्हाला. पुरुषांना विचारतोय, दुकान नसलं कसं वाटतंय? हां, गाडी नसली तर कशी वाटते? तुमच्या गाडी नाही है ना. जसं ते काय म्हणतात ना, मेरे पास काय पैसा है, बंगला है, काय 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 आहे म्हणतंय का नाही? मेरे पास क्या है? जिनवानी मा का? लय हुशार झालेत. तर ते सगळं नसलं तर रॉंग वाटतं, चुकल्यासारखं वाटतं तुम्हाला. ते नसलं तर काहीतरी कमी वाटतंय, पण ते नसलं तर फरक पडत नाही. पण इम्पॉर्टंट काय आहे? 7व्या नरकातला नारकी म्हणतोय मेरे पास सम्यक दर्शन है. खाली बसून आपल्याला टुकटुक करतोय, कळलं का? माझ्याकडे सम्यक दर्शन आहे, तुमच्याकडे काय आहे? एवढी माणसं असून सुद्धा, रोज मंदिरात येऊन सुद्धा, स्वाध्यायाधी करून सुद्धा जर तुमच्याकडे सम्यक दर्शन नाही तर तुमच्याकडे काय आहे? कचरा आहे, झिरो आहे. समजलं? नुसतं आपल्याला शिकायचं नाही, त्याच्यातनं भावभाषण करायचं. ओके. 7व्या नरकातले नारकी, त्यापेक्षा नारकी जास्त, त्यापेक्षा 11व्या 12व्या स्वर्गातले है ना काय आहेत? जास्त जीव जास्त आहेत. आणि 11व्या 12व्या स्वर्गाचं नाव काय? हां हां है ना. 11व 12व आहे ना, असं चुकतात बघा. गंमत आहे आपली सगळी है ना. हे बेसिक पक्कं करायचं आहे, लहानपणापासून पक्कं करा म्हणून सांगतोय है ना. डोळे झाकून सो सांगता आलं पाहिजे स्वर्गाची नरकातली नावं है ना. काय स्वर्ग नरक 24 तीर्थंकराची नावं माहीत नाहीत अजून. माहिती आहे का? चिन्ह आणि नावं सांगू शकताय? काय विचारतोय? चिन्ह तर काय जमणार नाही. हां, जमतंय का? महिलांना विचारतोय, सांग, विचारू का? हां है ना. 15वे तीर्थंकर कुठले? बर. चिन्ह कुठलं? हां, वज्र. बर, ठीक आहे है ना. सुवर म्हणजे डुक्कर, चिन्ह असलेले तीर्थंकर कुठले? तुमचं पाठ आहे बघा. बाकीचे विचार करायला अजून. कळलं का? कसलं आपलं आहे, हालत इतकी वाईट आहे है ना. ते लक्षात ठेवायला पाहिजे ना, वर्तमान 24 जणांचे है ना. ते मराठीत आहे म्हणून, नाही तर तुम्हाला हिंदी इंग्लिश सगळं अवेलेबल आहे ना. तर ठीक आहे, पुढं जाऊया. 11व 12व स्वर्ग झालं, त्यापेक्षा जास्त 9व्या 10व्या स्वर्गातले, त्यापेक्षा 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 आहे ना. 4थ्या नरकाचं नाव काय? तो काय आहे काय? शिकवलंच काय? चुकलं. 4थाच नरक विचारतो मी. पंकप्रभा. दुसरं नाव? घर्मावंशा मेघा. बरोबर, लक्षात ठेवा, विसरू नका. ठीक आहे. त्यापेक्षा जास्त 5व्या 6व्या स्वर्गातले, त्यापेक्षा 3ऱ्या नरक, त्यापेक्षा 3रा 4था स्वर्ग, 2ऱ्या नरक, त्यापेक्षा 2रा नरक. हे सगळे असंख्यात जीव आहेत बरं का सांगतोय. का होय नाही? बर हा ना. त्यापेक्षा 2ऱ्या नरकातले, त्यानंतर एकूण मनुष्य. एकूण मनुष्य म्हणजे कुठले आले समजले का? सामान्य मनुष्य आले, म्हणजे पर्याप्त आणि अपर्याप्त सगळे आले. समजलं नाही? पहिला भेद आहे ना मनुष्यातला, आपण केलता ना, आठवत आहे का दाखवू? हां बा, ते पुरुषांना आठवायला पाहिजे की काय. आपल्याला इथं तर आहे, ढकलायचं फक्त. हा का? झालं का नाही? आत्ता कोण आले? हे सामान्य मनुष्य आले. समजलं का नाही? सेकंड पोझिशनला कोण होते? पर्याप्त मनुष्य होते.
फर्स्ट पोझिशनला कोण होतं? मनुष्यनी होती. समजलं का नाही? हां, आत्ता सामान्य मनुष्य आलेत. तर मग अशा प्रकारे काय बघितलं आहोत आपण आत्तापर्यंत इथं बघितलं. ओके, एकूण मनुष्य आले. त्यापेक्षा जास्त कोण आहेत? एकूण मनुष्यापेक्षा पहिल्या दुसऱ्या स्वर्गातले देव. त्यानंतर त्यापेक्षा जास्त कोण आहेत? बघा, स्वर्गातल्यापेक्षा नरकात राहणारे नारकी आहे ना. आता असं नाही लावायचं की देवगती त्यापेक्षा देवगतीतले जास्त आहेत असं समजू नका बरं का. दाखवतो तुम्हाला. पहिल्या नरकातले आहेत का नाही, त्यापेक्षा एकूण नरकातले नारकी जास्त. त्यापेक्षा भवनवासी जास्त आहेत. भवनवासी समजलं ना देव. त्यामुळं स्वर्गातले देव सगळ्यात जास्तच आहेत. त्यामुळं म्हणून तिथं सांगितलं. आपल्याला काय वाटतं, अहो मी करतोय की धर्म, पण तुमच्या धर्म करून जास्तीत जास्त स्वर्गात जाचाल त्यांना काय फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. बघा एवढे जीव आहेत, किती जीव आहेत. स्वर्गात गेलं म्हणून काय उखाडलं आहे ना. आपल्याला काय उखाडायचं आहे? मिथ्यात्व. कळलं का नाही? जे आश्रवाची कारणं आहेत का नाही, कुठली कुठली आश्रवाची कारणं आहेत? अशी एकानंतर एक उखडत जायचे आहे ना. समजलं का नाही? सो नारकींपेक्षा भवनवासी जास्त. त्यापेक्षा योनिमती कोण आहे तो? हां, योनिमती तिर्यंच. कळलं ना तिर्यंच्यातला भेद? लेडीज तिर्यंच नियमाने कशा असणार? पंचेंद्रिय पर्याप्तच आहेत नियमाने. स्त्रीलिंगी, स्त्रीवेदीच आहे. आता सगळ्यांना कळलं आहे ना. तर अशा प्रकारे काय सांगितलं, हे योनिमती बघितले. काय होतं ह्याला? ठीक आहे. त्यानंतर योनिमतीपेक्षा व्यंतरवासी. व्यंतरवासी समजलं का? जास्त करून कुठे आहेत? मध्य लोक. त्यापेक्षा जास्त कोण आहे व्यंतरवासीपेक्षा? सगळ्यात देवांमध्ये हायेस्ट कॅटेगरी कुठं आहे? हे ज्योतिषवासींची संख्या जास्त आहे. कशामुळं? कारण द्वीप समुद्र किती सांगा बरं मध्य लोकांमध्ये, आणि त्या प्रत्येकावर वाढणारी जी संख्या आहे ती किती मोठी आहे. कळलं का नाही? इतके वाढत गेलेत ना सगळे द्वीप समुद्रावरचे जे सूर्यचंद्रादी आहेत ते. जेव्हा ज्योतिषवासी बघचाल ना तुम्ही अधिकार, तेव्हा कळेल भयानक जास्त आहेत. कळलं का? है ना. त्याच्यापेक्षा सांगितलं कोण आहेत? ज्योतिषी देवांपेक्षा एकूण देवाची संख्या जास्त आहे. त्यापेक्षा पंचेंद्रिय तिर्यंच आहे ना, ते जास्त आहेत. कळलं का नाही? आणि त्यापेक्षा सामान्य तिर्यंच. सामान्य तिर्यंच्यामध्ये कोण आले? सगळे एकेंद्रियापासून पर्यंतचे सगळे पर्याप्त अपर्याप्त सगळे आले. लक्षात आलं का? हां, अशा प्रकारे काय सांगितले आहे इथं, गतिमार्गणा आपली काय झालेली आहे. आता ह्या गतिमार्गणा समजून काय फायदा ते उद्याच्याला आपण चार्ट बघणार आहोत. ठीक आहे ना. तो चार्ट मी उद्याच्याला दाखवतो. आपलं महाराजांनी केला आहे ना चार्ट, है ना. गती आणि गतिरहित कसं बघायचं ती सगळी चर्चा. आता वेळेचा अभाव आहे त्यामुळे ते आता घेत नाही. आता काय बघायचं आपल्याला? फक्त जरा वरची रिव्हिजन. उद्या इंद्रिय मार्गाने सुरू होईल, पण मला काय दिसत नाही. ओके. जीव समास आहे ना, विसरू नका. सगळं आठवण करून त्यासाठी थोडी रिव्हिजन करायची. गुणस्थान नंतर बघूया आपण. आता जीव समास. नाही ना, जीव समासाचे आपण बघितले ते किती भेद आहेत? हा, जीव समास आलं. ओके. जीव समास. ओके. हां, ह्या जीव समासाचे एकूण भेद किती? पहिले 14. कुठले कुठले वाचा?
कसं कसं एकेंद्रिय वाचला? बादर एकेंद्रिय, पर्याप्त आणि 7 झाले का नाही? 7 दुने लक्षात आलं का? लक्षात राहील ना? हां, पाठ पाहिजे लक्षात. काय मला आत्तापर्यंत अपेक्षित होतं पाठ झालं असं सगळं, विसरून गेला? हां, 19 सांगताय का? 19 57. काय असं करताय? विसरून जाताय? अरे अरे अरे, बघा 19 कसे होणार आहेत जीव समासाचे? एकेंद्रियाचे 14 आहे ना. कसे काय? बघा, हां, पृथ्वी, जल, अग्नी, वायू ह्यांचे काय करायचे? बादर आणि सूक्ष्म. ठीक आहे. वनस्पतीमध्ये परत साधारण आणि प्रत्येक. साधारणचे नित्य निगोद, इतर निगोद, आणि त्यांचे परत बादर आणि सूक्ष्म. कळालं का? आणि वनस्पतीमध्ये प्रत्येकाचे प्रतिष्ठित, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. मग सांगताना कसं सांगणार? है ना, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, नित्य निगोदी, इतर निगोदी. किती झाले? 7. 6 झाले. 6 दुने 12. आणि परत प्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. असे किती झाले? असं सांगताना असं सांगायचं. कळलं का? कसं सांगायचं कळलं का? परत सांगतो बघा. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, नित्य निगोद, इतर निगोद ह्यांचे बादर आणि सूक्ष्म 12 झाले. आणि त्यानंतर प्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित असे एकेंद्रियाचे 14. विकलेंद्रियाचे वाचा. आणि सकलेंद्रियाचे असे एकूण किती झाले जीव समास? बरोबर. आणि त्यानंतर 57 करायचे असेल तर 57 कसे करायचे? 19 गुणिले 3 आहे ना. हे 19 पर्याप्ताचे, हे 19 निवृत्त पर्याप्ताचे, आणि हेच 19 लब्ध पर्याप्ताचे. कळलं का नाही? अशा प्रकारे 19 त्रिक लक्षात राहील का नाही? हां, विसरू नका, प्लीज विसरू नका. है ना, जेवढं आपल्याला हे सगळं महत्त्वाचं आहे. है ना. ठीक आहे. मी हे का दाखवतो आहे? कारण आता सगळ्यांच्या पुढं बघता येतं पुरुषांना वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय बघितले आहेत आपण? हे सगळे भेद बघितले. आणि इथं लिहिलं बघा. पर्याप्त कशाला म्हणलं? पर्याप्त ज्यांची त्यांना, हा ना, ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही पण होणार आहे त्यांना, हा ना, आणि ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि होणारही त्यांना. कळलं का? मग त्यापैकी पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त जीवांना पर्याप्त नामकर्माचा काय असतो? उदय. समजा निवृत्त पर्याप्त जीवांना सुद्धा पर्याप्त नामकर्माचाच काय आहे? हां. आणि फक्त जे लब्ध पर्याप्त जीव आहेत त्यांना अपर्याप्त नामकर्माचा उदय आहे. समजलं का? है ना. उद्देशाला मग ते पर्याप्तीचे सगळे भेद बघू आपण. है ना, पर्याप्ती प्राण वगैरे ते. आणि नंतर मग गुणस्थान शेवटी मी हे घेतो. कळलं का? हे सगळं घ्यायचं आहे, सांगतो तुम्हाला, सांगायचं आहे. आत्ता जस्ट मी हे करतो फक्त सामान्य. है ना. पुढं सगळं तुम्हाला बोलायचं आहे. हां, चल. ध्यान कोण सांगते? सांगा ध्यान. हां, तुम्ही. हां.